नमस्कार. आज आपण गणपती बाप्पांसाठी मोदकामध्ये करायला सगळ्यात सोपा आणि अगदी अर्ध्या तासाच्या आत बनणारा प्रकार म्हणजे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. बराच वेळ हे मोदक मऊ लुसलुशीत राहतात आणि आमच्याकडे म्हणजे विटा साईडला घराघरात असेच मोदक बनवले जातात. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. प्रथम आपण सारण बनवूयात. त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं, एक चमचाभर खसखस घालायची आणि खसखस अगदी मिनिटभरासाठी तुपावर खमंग अशी परतून घ्यायची. खसखस परतून झाली की यामध्ये 1.5 कप इतका ओल्या नारळाचा चव घातलेला आहे आणि हा नारळाचा चव अगदी मिनिटभरासाठी तुपावर मंद गॅसवर चांगला परतून घ्यायचा, म्हणजे खूप जास्त ओलसर सारण बनणार नाही. मिनिटभर हे नारळ परतून झालं की आता याच्यामध्ये जेवढा आपण ओल्या नारळाचा चव घेतला त्याच्या अर्धा म्हणजे पाऊण कप इतकं गूळ बारीक चिरून घातलेला आहे आणि आता हा गूळ आणि खोबरं एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. थोडं थोडं परतत गेलं की याला पाणी सुटतं. नंतर अजून परतत परतत आपण हे सारण गेलो की छान असं कोरडं सारण तयार होतं. तर हे पहा 3-4 मिनिटांनी सारण असं छान तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये 3-4 वेलदोडे कुटून घातले. गूळ म्हटलं की थोडंसं जायफळ आलंच. जायफळ थोडंसं किसून घालायचं आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व चांगलं असं मिक्स झालं की आता हे एखाद्या प्लेटवर काढून पूर्णतः थंड करून घ्यायचं. आता आपण पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी 1 कपभर गव्हाचं पीठ चाळून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं. आपण पुरीला जसं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं. पाणी एकदम घालू नका, थोडं पाणी घाला म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल. तर बघा मी थोडं पाणी घालून पीठ याप्रमाणे घट्टसर असं भिजवून घेतलेलं आहे. असं पीठ भिजवून झालं ना की पुन्हा एक 3-4 मिनटं कणिक चांगली मळून घ्यायची, म्हणजे कसं की मोदक बऱ्याच वेळ जरी राहिले तरी मऊसूद राहतात. पुन्हा 1-2 वेळा तेल लावूनसुद्धा चांगलं 2-3 मिनटं पीठ हे चांगलं मळून घ्यायचं. तर हे बघा छान असं मऊसूद हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी कणिक मुरायला बाजूला ठेवूयात. 5 मिनिटांनी पुन्हा कणिक चांगली 2-3 मिनटं मळून घ्यायची. अशी कणिक आपण व्यवस्थित मळून घेतली ना की पाऱ्या वातूड होत नाही, छान मऊसूद मोदक राहतात. आता याच्यातील जेवढा तुम्हाला लागेल असा मोठा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत बघा आपलं सारणसुद्धा मी एका प्लेटवर काढून ठेवलेलं होतं आणि पूर्ण छान थंड झालेलं आहे. खूप कोरडं नाही, छान रसरशीत असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता पोळपाट व लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण पुरी जशी लाटतो ना त्याप्रमाणे ही पारी लाटून घ्यायची आहे. पारी अगदी पातळ अशी मस्त लाटून घ्यायची. बघा याप्रमाणे ही पारी मी लाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर आवडीप्रमाणे सारण घालायचं आहे व्यवस्थित करून. हे बघा आता आपण कळ्या करून घेऊया. तर मी दाखवते त्याप्रमाणे असे फोल्ड करायचे आणि एकावर एक असे ठेवत जायचे. बघा किती सुंदर अशा कळ्या बनतात आहे ना, मस्तच. याला खूप अशा वेळ लागत नाही. अगदी नवशिके जरी तुम्ही असाल ना तरीसुद्धा अगदी मस्त कळीदार असा आपला मोदक तयार होईल. सर्व असे एकावर एक फोल्ड करून घ्यायचे आणि शेवटचा असा आतमध्ये दुमडून घ्यायचा. बघा किती छान दिसतोय ना मोदक. करायला तर एकदम सोपा आहे. मस्तच तयार झालेला आहे मोदक. हे बघा छान झालंय ना. मी तुम्हाला अजून एक दुसरा मोदक बनवून दाखवते. तर हे बघा पहिल्यासारखीच मी पारी लाटून घेतली, त्याच्यावर सारण ठेवलं आणि हे बघा असे एकावर एक असे फोल्ड करत जायचे. मस्त अशा खाली कळ्या तयार होतात. तर हाही मोदक आपला अगदी सुरेख असा तयार झालेला आहे. बनवायला खूप वेळ लागत नाही आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. आमच्याकडे तरी घरोघरी याचप्रमाणे मोदक बनवले जातात. तर हे बघा सर्व मोदक मी याप्रमाणे करून घेतलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये माझे बरोबर छोटे साईजचे 16 मोदक तयार झालेले आहेत. आता हे आपण वाफवायला ठेवूयात. तर इथं मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यावर ही स्टीमरची प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटांनी पाहूयात.
वाह! काय मस्त मोदक तयार झालेले आहेत. आता ही प्लेट खाली काढून पूर्ण थंड करून घ्यायची. तर पाहू शकताय काय मस्त कळीदार हे मोदक तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत. मी तुम्हाला फोडून दाखवते बघा. अगदी छान पातळ अशी पारी झालेली आहे. भरपूर सारण घालून पातळ अशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि चवीला तरी खूप भारी लागतात. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.